नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अगदी पेढ्यासारखे मौसूद असे तोंडात टाकताच विरघळणारे बिना पाकाचे रव्याचे लाडू बनवणार आहोत. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी इथे मी 2 कप बारीक रवा घेतलेला आहे. रव्याचे लाडू बनवताना किंवा दिवाळीतील कुठलंही फराळ बनवताना आपल्याला बारीक रवाच वापरायचा आहे. तुम्ही घरातील कुठल्याही वाटीने किंवा ग्लासाने हे प्रमाण मोजून घेऊ शकता. त्यानंतर इथे आपल्याला 1 कप साखर लागणार आहे. ही साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीकसर दळून घेऊयात. त्यानंतर आपल्याला अर्धा कप साजूक तूप लागणार आहे. आता गॅसवर कढई ठेवूयात आणि या कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप टाकूयात. तूप गरम झाल्यावर गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आणि या तुपामध्ये रवा टाकायचा. आणि लो फ्लेमवर सतत हलवत हा रवा भाजून घ्यायचा आहे. हा रवा भाजत असताना जराही कंजूशी नाही करायची. रवा सतत आपल्याला भाजत राहायचा आहे, म्हणजे तो खाली करपणार नाही. आणि गॅसची फ्लेम वाढवायची पण नाही. नाहीतर रवा लालसर होईल पण आतमधून तसाच कच्चा राहील. त्यामुळे हा रवा आपल्याला लो फ्लेमवरच भाजून घ्यायचा आहे. आता इथे मी 7 ते 8 मिनिटे हा रवा भाजून घेतला आहे. पण हा रवा मला थोडा कोरडा वाटत आहे. त्यामुळे यामध्ये राहिलेल्या साजूक तुपापैकी 2 चमचे तूप यामध्ये टाकूयात आणि रवा पुन्हा भाजून घेऊयात. रवा व्यवस्थित भाजला गेला की तो थोडा ओलसर होतो. इथे बघा मी संपूर्ण 20 ते 22 मिनिटे लो फ्लेमवर हा रवा व्यवस्थित भाजून घेतला आहे. इथे रव्याला पण मस्त सोनेरी रंग आला आहे. म्हणजे आपला रवा व्यवस्थित असा भाजून झाला आहे. रवा एकदम लालसर पण करायचा नाही आहे. असा सोनेरी रंग आला की समजून जायचं रवा व्यवस्थित भाजून झाला आहे. इथे प्लेटमध्ये तुम्ही बघू शकता. एका बाजूला कच्चा रवा आहे आणि एका बाजूला भाजून झालेला रवा आहे. रवा भाजून झाल्यावर असा मस्त फुलतो. तुम्ही बघू शकता. आता गॅस बंद केल्यावर हा रवा 1-2 मिनिटे भाजून घ्यायचा. कारण कढई खूप गरम असल्यामुळे हा रवा खाली करपू शकतो. आता 1-2 मिनिटानंतर यामध्ये दळून घेतलेली पिठी साखर टाकूयात आणि 1 चमचा वेलची पूड टाकून हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित मिक्स केल्यावर हे सर्व मिश्रण एका जागी असं गोळा करायचं. मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने. त्यानंतर यावर झाकण ठेवून अर्धा तास हे मिश्रण असंच झाकून ठेवूयात. आता अर्ध्या तासानंतर यावरचं झाकण काढायचं आणि हे मिश्रण व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स केल्यावर यामध्ये आपण जे साजूक तूप घेतलं होतं त्यापैकी राहिलेलं सर्व साजूक तूप यामध्ये टाकून हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने साजूक तूप टाकल्यामुळे हे लाडू मस्त मऊसूत तयार होतात. हे लाडू जर असेच बांधायला गेलो तर ते थोडे करकरीत लागतील. त्यामुळे आपण काय करूयात, हे मिश्रण एकदा मिक्सरला फिरवून घेऊयात. हे लाडूचं मिश्रण असं मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे या लाडूचं टेक्स्चर एकदम असं मऊसूत तयार होईल आणि दिसायला पण छान दिसतील. आता इथे मी ज्या भांड्यात आपण पिठी साखर दळून घेतली होती तेच मिक्सरचं भांडं इथे मी वापरत आहे. या मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं हे लाडूचं मिश्रण घेऊन मिक्सरला असं पल्स मोडवर थोडं फिरवून घेऊयात. हे बघा मस्त मऊसूत असं हे लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे.
आता अशाच पद्धतीने राहिलेलं मिक्सचर आपण मिक्सरला दळून घेऊयात. इथे मी लाडूचं सर्व मिश्रण मिक्सरला दळून घेतलं आहे. आता आपण याचे लाडू वळून घेऊयात. तर हाताला अगदी 2 थेंब साजूक तूप लावून घ्यायचं आहे आणि ह्या लाडूच्या मिश्रणातील अगदी थोडं-थोडं मिश्रण हातात घेऊन मस्त गोलाकार असा लाडू वळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अगदी मऊसूत असा पेढ्यासारखा तोंडात टाकताच विरघळणारा मस्त बिना पाकाचा रव्याचा लाडू तयार करून झालेला आहे. मी तुम्हाला हा लाडू तोडून दाखवते. हे बघा अगदी मऊसूत असा हा लाडू बनून तयार झाला आहे. आता अशाच पद्धतीने राहिलेले लाडू आपण वळून घेऊयात. तुम्ही आवडीच्या आकारामध्ये म्हणजे लहान किंवा मोठ्या आकारामध्ये हे लाडू वळून घेऊ शकता. आता लाडू वळत असताना हाताने जर हे मिश्रण घेतलं तर कधी कमी तर कधी जास्त हातात हे मिश्रण येतं. तर त्यामुळे घरातील अशी एखादी छोटी वाटी किंवा असा खोलगट चमचा घ्यायचा आणि त्याने हे मिश्रण हातात घ्यायचं. म्हणजे आपला प्रत्येक लाडू हा एकसारखा तयार होईल. आता अशाच पद्धतीने मी राहिलेले सर्व लाडू बनवून घेते. करायला अगदी सोपी आणि खायला एकदम मऊसूत असे बिना पाकाचे रव्याचे लाडू बनवून तयार झाले आहेत. मी सांगितलेल्या प्रमाणात 15 ते 16 लाडू बनवून तयार होतात. हे लाडू बनवत असताना 1-2 लाडू माझ्या मुलीने फस्त केले. त्यामुळे इथे प्लेटमध्ये तुम्हाला 14 लाडू दिसत आहेत. पण 15 ते 16 लाडूसाठी हे मी सांगितलेलं प्रमाण अगदी बरोबर आहे. तर मग तुम्ही पण आजची ही लाडूची रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला आणि घरातल्यांना सुद्धा नक्कीच आवडेल. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.